म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की नाशिकमध्ये जर सत्ता बदल खरंच झाला की उद्या जर खरंच शिवसेना मनसे यांची सत्ता आली त्यांचे महापौर बसले तरी तपोवनासाठी फक्त एवढंच हा एकच लढा देणं हे इनफ आहे का तपोवन वाचवण्यासाठी? नाही, हा लढा ही सुरुवात आहे. एक लक्षात घ्या, आज नाशिकच्या तपोवनविषयी जो लढा आहे हा नाशिकसाठी नाही, हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक उदाहरण आहे. आज आज बघतोय आपण की आज आरवली असेल किंवा हसदेव असेल अनेक ठिकाणी वृक्षांचं तोड चाललेली आहे. तर हा जो लढा आहे हा एक लोकांना उदाहरण झालेलं आहे की ह्या आंदोलनाची दखल घेतो आपण प्रत्येक वेळेस. आणि हे आंदोलन जोपर्यंत तपोवन वाचलं किंवा एक जी आर निघत नाही की आपण ह्या ठिकाणी आम्ही माईसाब किंवा तपोवन ते वृक्ष तोडणार नाही, आम्ही आहे तशीच राहू देणार आहे. आणि जो माईसाब नाशिक शहरात जसं आत्ता बोलले उमेदवार की 10 तुम्ही माईसाब करा, तर नाशिक शहरात कुठे करा. आणि आमचं पण म्हणणं हेच आहे की माईसाब कॅन्सल नका करू तुम्ही. माईसाब नाशिकमध्ये दुसरीकडे करा. नाशिकमध्ये भरपूर जागा आहेत का जिथं वृक्ष नाही आहेत. आपण समोर बघतो इथं मोठा एस टी डेपो आहे, त्या ठिकाणी करा तुम्ही. ते तुमचीच जागा आहे ना ती पण, तर त्या ठिकाणी तुम्ही करा. हे वृक्ष ॲज इट इज राहू द्या. आणि दुसरा मुद्दा तुम्ही त्यांना विचारा नितेश राणेंबद्दलचा. नितेश राणे तेच बोलतात म्हणणार होते, त्याच गोष्टीकडे मी येणार होते की तपोवनावरनं हे हे राजकारण केलं जातंय, हे हिंदुत्वाचा मुद्दा हे सगळं म्हणून ही गोष्ट जी आहे ती फिरवली जाते असं तुम्हाला वाटतं? आता मला सांगा, माझं नाव अमित कुलकर्णी आहे, मी हिंदू नाही आहे का हो? तर मी हिंदूच आहे ना. मी झाडांसाठी म्हणतोय, मग मला सांगा, मी प्रभू श्रीरामाच्या तपोवनासाठी म्हणतोय ना. मग मी मी तुम्ही हिंदुत्ववादी का आम्ही हिंदुत्ववादी आहे? प्रभू श्रीरामाच्या नावाने देशात राजकारण चालतंय, तर रामाच्या नावानेच आम्ही भांडतोय ना. आम्ही त्यांच्याच तपोवन वाचण्यासाठी भांडतोय ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तपोवनाची जागा आणि बकऱ्याची तुलना कसं काय करू शकता? प्रभू श्रीरामाची तुम्ही त्या जिथं अस्तित्व होतं, जे वास्तव आहे त्यांचं, तुम्ही त्याची तुलना बकऱ्याबरोबर करताय. आणि मला एक सांगा, बकरी किंवा बकरा जे काय ते कशावर जगणार हो? त्याला झाडं लागणार नाही का? मग ते झाडं जर नाही राहिले तर तुमचे बकरे कसे जगणार? म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ते मारताच आहे तुम्ही पण. आम्ही उलटून ते बकरे पण वाचवण्याचं काम करतोय. आणि आमचं तपोवन श्रीरामाचा जो विषय किंवा श्रीरामाची जी भूमिका आहे ते राहिले, आम्ही त्याच्या मागे. त्याच्यासाठी तुम्ही हा आहात. विचार करावा की हिंदुत्ववादी नक्की कोण आहे.